नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी जिभेला चव आणणारी अशी सोयाबीनची भाजी. करायला खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते, जास्त काही साहित्याची गरज लागत नाही. जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत मसाले, त्या मसाल्यांमध्ये होते, चवीला भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये कडकडीत गरम झालेलं असं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला 1 कप सोया चंक्स मिक्स करून घ्यायचे. एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आता आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. इथं आपले सोया चंक्स व्यवस्थित असे फुगले गेलेत, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला यामधलं गरम पाणी जे आहे ते पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. आता यामधलं पूर्ण गरम पाणी आपलं बाहेर काढून झालेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये थंड पाणी ओतणार आहोत आपण आणि व्यवस्थित आपल्याला हे सोया चंक्स घट्ट अशी पिळून घ्यायचे. पूर्ण यामधलं पाणी बाजूला आपल्याला काढून घ्यायचं आहे, घट्ट पिळून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे. आता व्यवस्थित आपले हे सोया चंक्स पिळून झालेले आहेत. आता आपण सोया चंक्सला मॅरिनेट करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेतले मी. दही हे फ्रेशच असावं, आंबट जास्त नसावं. जर आंबट आपण दही वापरलं तर आपली भाजी ही आंबट होऊ शकते. व्यवस्थित हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे, यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर आता आपलं व्यवस्थित दही हे फेटून झालेलं आहे. इथं अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा मीठ, छोटा अर्धा चमचा हळद. व्यवस्थित हे मिश्रण सगळं आपल्याला फेटून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचं याला अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही हे मिश्रण आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि यानंतर यामध्ये आपण हे जे सोया चंक्स आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी हातानेच करून घेणार आहे, जेणेकरून आपला हा मसाला पूर्ण सोया चंक्सला व्यवस्थित लागला जाईल. करायला खूप सोपी आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा जर तुम्ही ही भाजी करून दिली तर तुमच्या घरचे नेहमी मागतील. आता मसाले हे व्यवस्थित सगळे लागले गेलेले आहेत आपल्या सोया चंक्सला. आता याला आपण एक 5 ते 10 मिनिटं असंच मुरू देणार आहोत. आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक अर्धी वाटी खोबरं, जर चमच्याच्या प्रमाणे म्हणाल तर एक 4 ते 5 चमचे हे खिसलेलं खोबरं आहे. त्यानंतर इथं 2 मध्यम टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, ते पण आपल्याला मिक्स करायचे. नंतर एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि एक मुठभर कोथिंबीर. आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये. आता व्यवस्थित आपली इथं पेस्ट तयार झालेली आहे. आता यानंतर एक कढई ठेवायची आपल्याला गॅसवरती. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि यामध्ये एक 4 ते 5 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल हे कमी जास्ती करू शकता, पण ही भाजी चमचमीतच छान लागते. तर यामध्ये आता आपण खडे मसाले घालून घेणार आहोत. इथं 2 तुकडे मी दालचिनीचे घातलेले आहेत, एक मोठी विलायची घातलेली आहे, एक 2 ते 3 लवंग घातलेले आहेत आणि एक 5 ते 6 काळे मिरी आणि एक 2 तमालपत्र. तुमच्याकडे एखाद दुसरा जर यामधला खडा मसाला नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल. लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. जर मोठा गॅस केला तर आपले हे खडे मसाले करपू शकतात. परतून घ्यायचं याला तेलामध्ये आणि 1 ते 2 लाल मिरच्या. आता आपले हे खडे मसाले व्यवस्थित परतले गेलेत. आता यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि खोबरं याची पेस्ट जी केलेली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत आपण.
आणि हे आपल्याला मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे, हलवायचं व्यवस्थित. कांदा आणि टोमॅटो आपण हे कच्चंच वापरलेलं होतं, त्यामुळं ही पेस्ट परतण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनिटं लागतात. मध्यम आचेवरतीच आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे, हलवायचं ह्याला अधूनमधून. अशा प्रकारे आपल्याला ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित परतली गेलेली आहे. एक 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे इथं, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला आलं लसूण पेस्ट ही 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे. अशी करायला खूप सोपी आहे ही रेसिपी. अगदी नॉनव्हेजसारखी चव येते ह्या भाजीला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आलं लसूण पेस्टसुद्धा आपली व्यवस्थित परतली गेली आहे. याच्यामध्ये आता आपण पावडर मसाले घालणार आहोत. गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे जेव्हा आपण पावडर मसाले टाकू याच्यामध्ये त्यावेळेस. तर आता पावडर मसाले घालणार आहोत म्हणून गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवलेली आहे आपण. आता यामध्ये मी 1.5 चमचा बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे. बेगडी मिरची पावडरनी रंग खूप छान येतो आपल्या भाजीला. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि इथं हा सिक्रेट मसाला शहाजीरा आणि दालचिनीची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. याने भाजीला आपल्याला नॉनव्हेजसारखी चव येते. तुम्ही हा वापरायचाच मसाला. एक छोटा हाफ चमचा हळद. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मसाले आपल्याला आणि 1 मिनिटभरच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे जेणेकरून करपणार नाही. हलवत राहायचे आपल्याला. आता 1 मिनिटभर झालेला आहे. यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून आपले मसाले हे करपणार नाही. आणि व्यवस्थित मिक्स करायचं ह्याला. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मसाले आणि तिखट तेलामध्ये आता परतून घ्यायचं आहे असं. आता एक 2 ते 3 मिनिट आपली झालेली आहेत. व्यवस्थित मसाले हे परतले गेलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालणार आहोत. हे सगळी ग्रेव्ही आपल्याला एका साईडला करून घ्यायची आहे अशी. चमचाने बेसन घातलेलं आहे. आपल्याला हे बेसन थोडंसं भाजून घ्यायचं आहे. बेसनामुळे आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते आणि दाटसरपणा सुद्धा येतो. थोडंसं हलवून घ्यायचं याला आणि नंतर मिक्स करायची ही ग्रेव्ही ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता आपलं बेसन पण व्यवस्थित परतलं गेलंय. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. अर्धी वाटी पाणी आपण ॲड करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं पाणी हे गरमच केलेलं असावं, थंड पाणी नाही ओतायचं. जर तुम्ही थंड पाणी ओतलात तर आपल्या भाजीचा हा रंग कमी येतो ह्याला. आणि मिक्स करून घ्यायचं ह्याला सगळं. आणखीन थोडंसं एक अर्धा वाटी आपण पाणी घालूया यामध्ये. हलवून घ्यायचं ह्याला आपल्याला व्यवस्थित आणि एक 2 ते 3 मिनिट आणखीन आपल्याला मध्यम आचेवरती शिजू द्यायचं याला. आता आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपल्या ग्रेव्हीला रंग किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही इथं. आता यामध्ये आपल्याला हे सोया चंक्स मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं याला. तर व्यवस्थित हलवून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. आता इथं आणखी 1 ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे. पाणी गरम केलेलंच ओतायचं आहे आपल्याला. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण एकदम सोप्यातल्या सोप्या रेसिपीज दाखवतो. घरामध्ये जे अवेलेबल असतील मसाले त्यामध्ये दाखवतो. आणि 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे आता आपल्याला. आपण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिठाचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक 4 ते 5 मिनिट आणखी आपल्याला शिजू द्यायचं ह्याला. आता यामध्ये आपण थोडंसं आणखीन पाणी ॲड करणार आहोत. मला याची ग्रेव्ही थोडीशी दाटसर वाटते तर थोडीशी आणखीन आपण पातळ करूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दाटसरसुद्धा ठेवू शकता. थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट आपण आणखीन शिजू देणार आहोत त्याच्यामध्ये. आता 2 ते 3 मिनिट झालेली आहेत आपली. बघू शकता आपल्या भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला 1 चमचा छोटा
तूप घालायचं आहे. तुमच्याकडे तूप असेल तर टाका, ऑप्शनल आहे तूप, पण तुपाने ना चव खूप भारी येते भाजीची. ह्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आपण. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ती. आता शेवटी थोडीशी कोथिंबीर. आपली इथं सोयाबीनची भाजी ही तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी ही सर्व करूया. आता इथं आपला सोया मसाला तयार झालेला आहे. परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.